चला काय म्हणतो करू आता तुम्ही सगळेजण म्हणत होते यानंतर की बस सर्व समोरचा पॉईंट तुम्ही टाकलेला नाही. यानंतर समोरचा पॉईंट आहे एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन वेलोसिटी डिस्प्लेसमेंट. हा IMT पॉईंट आहे, पेपरला 3 मार्क्ससाठी येत असतो. मग इथं लिहिलेलं आहे SHMचं लॉंग फॉर्म काय, सिंपल हार्मोनिक मोशन काय करायचं आहे, युझिंग डिफरन्शियल इक्वेशन वापरून काढायचं आहे. बरोबर. मग याच्यात डिफरन्शियल इक्वेशन आपण टाकलेलं होतं. काय होतं त्याचं जे प्रूफ केलं होतं d2x अपॉन dt² प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. बरोबर. मग याला या पद्धतीने पण लिहिता येते d2x अपॉन dt². हा प्लस मध्ये आहे, तिकडं न्या म्हणजे काय होते मायनस. ओके. मग आता d2x अपॉन dt² याला मी a लिहू शकतो का? मग लिहू शकतो तर तो कसा येते हे पण आपल्याला माहित पाहिजे. म्हणून लक्षात द्या a मीन्स ॲक्सेलरेशन. ची डेफिनेशन काय, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. द रेट ऑफ change of velocity with respect to time is called velocity. but परत velocity काय आहे, the rate of change of displacement with respect to time is called velocity. ही velocity व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा. a is equal to d upon dt as it is. जशाच्या तसा v ची व्हॅल्यू काय दिली आहे रे, dx upon dt म्हणजे a is equal to याच्या समोर लिहू a is equal to d into d² x as it is. जशाच्या तसा dt into dt² म्हणजे काय आला a. म्हणजे याच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, a is equal to minus omega square into x. This is the expression for acceleration SHM. Understood here? आता या ठिकाणी a निघाला. आता काय काढायचं आहे, व्हेरी गुड, वेलोसिटी काढायची आहे. लक्ष द्या रे चौधरी. या ठिकाणी ॲक्सेलरेशनचं लिहून घ्या, a is equal to minus omega square x. ओके. बट a मीन्स काय म्हटलं होतं, ॲक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आता काय करायचं आहे, dv अपॉन dt आहे. याला चेन रूल मध्ये म्हणा किंवा त्याला त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट म्हणलं तरी चालेल. वेलतुरची पोर इकडे पाहा. मग या ठिकाणी ॲडजस्टमेंट कसं करायचं, या ठिकाणी ही व्हॅल्यू जशी तशीच असली पाहिजे. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर असं ॲडजस्टमेंट करायचं जेणेकरून तो फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा कन्वर्ट झाला पाहिजे. बरोबर. इझी मेथड पहा. लक्षात या ठिकाणी हे लक्षात कसं ठेवा, व्हेलॉसिटी डेफिनेशन काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. मग या ठिकाणी खाली त्याला डिस्प्लेसमेंट, इथं सुद्धा डिस्प्लेसमेंट हा dt जशाच्या तसा. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर जरी कॅन्सल झाला, dv अपॉन dt ॲज इट इज जशाच्या तसाच असतो, चेंजेस झालेला नाही. इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ओके. सगळ्यांना लक्ष द्या रे. मग या ठिकाणी पहा याची काही डेफिनेशन तयार होते का, नाही होत. मग हा ॲज इट इज जशा तसा राहू द्या. dx अपॉन dt पहा, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. मग मी लिहिलं v इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स ॲज इट इज जसे. आता काय करायचं, v च्या टर्म्स इकडे ठेवा लेफ्ट साईडला. x आहे इथं dx आहे, तो तिकडे ट्रान्सफर करा. dx म्हणजे डिस्प्लेसमेंट, dx म्हणजे सुद्धा डिस्प्लेसमेंट. म्हणजे नवरदेवाचे नवरदेवाकडं, नवरींचे नवरींकडं. समजलं. मग आता काय करायचं, याला युझिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. बरोबर आहे. युझिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. ओके. मी इंटिग्रेशन वापरा, v इंटू dv इज इक्वल टू इंटिग्रेशन वापरा ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. मग यामधलं काय बाहेर निघेल, इंटिग्रेशन ऑफ v इंटू dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर काढा x इंटू dx. आता सगळ्याला माहिती आहे तुम्हाला, इकडे लक्ष द्यावं. म्हणजे मग या ठिकाणी v इंटू dv आहे. बरोबर आहे. मग याचं इंटिग्रेशन काय होते, v² अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आहे. पहिलं तो बाहेर निघालाय, तो राहू द्या. x इंटू dx सेम असाच आहे, फक्त इथं व्हेरिएबल चेंजेस झालेला आहे. मग एकच्या डोक्यावर पॉवर 1 आहे. बरोबर आहे. जो पॉवर असेल त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा, त्याला म्हणते इंटिग्रेशन. इथं 1 आहे, मग पुन्हा ऍड करा म्हणजे x² अपॉन 2 प्लस c. इथपर्यंत समजलं. आता लक्ष द्या. मग आता काय करायचं आहे, या ठिकाणी इन एक्स्ट्रीम पोझिशन. कोणती पोझिशन वापरायची, एक्स्ट्रीम पोझिशन वापरायची. म्हणजे काय होते, v इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू a, याला म्हणते एक्स्ट्रीम पोझिशन. आलं लक्षात. म्हणजे ज्या ठिकाणी स्पीड कमी म्हणजे 0. आता पुट करा. याला इक्वेशन नंबर फॉर एक्झाम्पल दिलं नाही असो. या ठिकाणी v इज इक्वल टू 0 पुट करा. म्हणजे याचा आन्सर पूर्ण काय आलं, 0. 0चा स्क्वेअर 0 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच किती, 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू किती आहे इथं, हा a² डिवाइडेड बाय 2 प्लस c. याच्यावरून आपल्याला c ची व्हॅल्यू काढता येते.
म्हणजे सी इज इक्वल टू हा मायनस मध्ये आहे इकडे आल्यानंतर काय होईल ओमेगा ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवाइडेड बाय टी कोणाची व्हॅल्यू निघाली सी ची याला इक्वेशन नंबर फॉर एक्झाम्पल ए दिली ओके अंडरस्टूड हियर चला समजलं हा आता या ठिकाणी पहा समोरची स्टेप काय करायची आता डोकं चालवा रे कोणते है ना ए इकडे बाहेर कद्दू पडपड मग या ठिकाणी जर आपण विचार केला तर सी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी इक्वेशन नंबर ए मध्ये पुट करा ओके मग काय लिहिणार v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ओके मग या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअर ऑलरेडी जशा तसा आहे एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस सी आलेला आहे सी ची व्हॅल्यू काय आहे हा ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 अंडरस्टूड हियर मग v स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू या ठिकाणी पहा हा 2 कॉमन निघते ओमेगा सुद्धा कॉमन निघते म्हणजे ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ओके इथं काय राहिला मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असं लिहिलं मी याला व्यवस्थित लिहून घ्या v स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ओके मग या ठिकाणी पहा मी पहिले ए स्क्वेअर लिहितो त्यानंतर एक्स स्क्वेअर लिहितो म्हणजे प्लसची व्हॅल्यू आधी त्यानंतर मायनसची ओके लेफ्ट साइड राइट साइडचा 2 कॅन्सल उरलेली व्हॅल्यू ॲज इट इज जशाच्या तसाच लिहा आता पहा v स्क्वेअर आहे आपल्याला काय पाहिजे v म्हणजे हा v स्क्वेअर आहे म्हणजे v जर पाहिजे असेल काय करावं लागेल हा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे v इज इक्वल टू ओमेगा हा कायच्यात येणार या स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी एसएचएम म्हणजे आता काय निघालं पहिले ऍक्सिलरेशन निघालं आता व्हेलॉसिटी निघालं आता काय राहिलं रे आता राहिलं डिस्प्लेसमेंट मग आता या ठिकाणी ओमेगाला प्लस मायनस सुद्धा लिहिता येते वाय इथं पाहून घ्या मायनस मध्ये पण ओमेगा आहे प्लस मध्ये पण ओमेगा आहे म्हणजे या पद्धतीनं त्याला फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते ओके आता त्यानंतर लक्ष द्या चला एवढं समजलं हा आता या ठिकाणी ही व्हॅल्यू घ्यायची v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओके प्लस मायनस नका घेऊ त्याला जर नाही घ्यायचं तर इट्स मॅग्निट्यूड लिहिलं तरी चालतं मग v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओके मग या ठिकाणी काय करायचं व्हेलॉसिटीचं तुम्हाला डेफिनेशन माहितच आहे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू ॲज इट इज जशाच्या तसं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अंडरस्टूड हियर आता मगाशी जसं म्हणलं होतं तसंच करायचं आहे आपल्याला इथं एक्स आहे इथं बी एक्स आहे सेम सेम पाहायचं ते कसं आणायचं काय आणायचं हे सोपी पद्धत एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट एक्स म्हणजे सुद्धा डिस्प्लेसमेंट होते त्याचं आणा जसं नवरींकडचे नवर इकडे नवर देवा मग dx हा इकडे डिवाइड मध्ये होईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओके इज इक्वल टू हा ओमेगा इंटू अंडरस्टूड आता परत याने तसंच वापरायचं जसं इथं इंटिग्रेशन घेतलं का नाही इंटिग्रेशन ऑन बोथ साइड घेतलं होतं आपण है ना हे ओके मग आता इथे बी इंटिग्रेशन वापरा इंटिग्रेशन ऑफ dx डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू dt मग या ठिकाणी हा कोणाचा इंटिग्रेशन होते हे माहिती पाहिजे बरोबर आहे साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए इज इक्वल टू ओमेगा बाहेर निघते ओमेगा काय निघाला बाहेर मग हा या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे t प्लस एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू त्या ठिकाणी असते तो म्हणजे अल्फा ओके मग या ठिकाणी पहा आता व्यवस्थित लक्ष द्या आता साइन इनवर्स एक्स बाय ए आला इज इक्वल टू ओमेगा टी प्लस अल्फा ओके मग या ठिकाणी जर विचार केला आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची कोणाची व्हॅल्यू काढायची आहे एक्स हा जो ए आहे तो तिकडे जाईल म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साइन इनवर्स आहे त्याला तिकडे नाही मायनसचं काय होईल प्लस ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा हेन्स ओके म्हणजे काय झाला दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम म्हणजे या ठिकाणी हा एक्स आहे एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट हा ए इकडे येणार साइन इनवर्स आहे इकडे आल्यानंतर तो काय होते इनवर्सचं काय होते प्लस मध्ये कन्वर्ट होते म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा आणि याचे दोन केसेस असतात पेपरला केसेस सुद्धा विचारतात केसेस कसे असणार इन एक्स्ट्रीम पोझिशन तुम्हाला दिलेलं राहील एक्स इज इक्वल टू 0 टी इज इक्वल टू 0 जे असेल ते त्या पद्धतीनं दिलेलं राहील मग त्या पद्धतीनं दिलेलं राहील तर त्यानुसार आपल्याला सोडवता आलं पाहिजे बरोबर आहे
मग त्या ठिकाणी केसेस देताना तो त्यांच्या विचारानुसार देतील. मग फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन म्हणल्यानंतर टी इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू सो अँड सो, जे असेल ते. या पद्धतीची सोपी मेथड आहे. दिस इज द IMP पॉइंट आहे, एक्सेलरेशन, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. ओके, चलो सी यू टुमारो.